मुलांनो, एक महत्त्वाची माहिती मला तुमच्या समोर द्यायची आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन हे केंद्र सरकारचं आयोग आहे आणि या स्टाफ सिलेक्शन कमिशनने 10वी पास विद्यार्थ्यांसाठी एक नोटिफिकेशन आणलेली आहे, जी प्रत्येक वर्षी येत असते। स्टाफ सिलेक्शन 2024 साठी ही नोटिफिकेशन आहे। जे विद्यार्थी फक्त 10वी पास आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबला लागू शकतात। आणि हे स्टाफ सिलेक्शन कमिशनने जे MTS मार्फत जे पद काढलेले असतात, हे पद फक्त 10वी पास आहेत। त्याचबरोबर याला पेमेंट 25 ते 30 हजारापर्यंत असतं, म्हणजे तुम्ही सिपाई पदाचे सिपाई लेवलचे पद म्हणू शकताय। बरेच सारे विद्यार्थी या पदामध्ये या गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागतात आणि नंतर चालू काळामध्ये आपली प्रिपरेशन चालू ठेवतात। म्हणून ज्या विद्यार्थ्यांना थोडाफार पैशांचा आधार पाहिजे किंवा ज्यांना कमी पैशामध्ये किंवा कमी वेळेमध्ये गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असे विद्यार्थी 10वी पास झालेले विद्यार्थी ज्यांचं 18 वर्ष पूर्ण आहे त्यांना स्टाफ सिलेक्शनमध्ये काम करण्याची एक चांगली संधी आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशनने 2024ला म्हणजे 27 तारखेला सांगितलं होतं की आम्ही MTSची नोटिफिकेशन आणणार आहेत आणि त्याच पद्धतीने जसं स्टाफ सिलेक्शनने कॅलेंडर दिलेलं आहे त्याच पद्धतीने स्टाफ सिलेक्शन कमिशनने विद्यार्थी मित्रांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी मी म्हणेल अशी आणलेली आहे। म्हणून आपण या नोटिफिकेशनबद्दल सविस्तर थोडंसं जाणून घेऊया की या नोटिफिकेशनमध्ये तुमची पात्रता काय असेल, क्वालिफिकेशन म्हणजेच त्याबरोबर वय काय असायला पाहिजे, परीक्षा पॅटर्न काय असेल, परीक्षा कधी होणार आहे, फॉर्म वगैरे कधीपासून केव्हापर्यंत भरता येतील या संदर्भात आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, SSC MTS असं म्हणलं जातं याला, म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ 2024 साठी एकदम सिपाई पद आहेत, सिपाई लेवलचे पद आहेत। 25 ते 30 हजार पगार असतो या पदांसाठी। ते आपल्याला असं म्हणतायत नोटिफिकेशन आउट झालेली आहे, त्याच्यामध्ये 8326 पदं आहेत। 8326 पदं तुम्हाला MTS मध्ये आहेत जे फक्त 10वी पास आहेत आणि या पदाबद्दल आपण सविस्तर थोडक्यात माहिती जाणून घेऊ। ठीक आहे, चला नेक्स्ट याच्यामध्ये बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन हे जे आयोग आहे याने विद्यार्थ्यांना असं सांगितलेलं आहे की 2 पद्धतीच्या त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ 10वी पास जे पात्र विद्यार्थी आहेत 10वी पास त्यांना MTS म्हणून एक फॉर्म आहे आणि दुसरा हवालदार म्हणून आहे। हवालदार कशामध्ये, तर ते म्हणतायत CBIC अँड CBN, त्याचे फुल फॉर्म मी इथं लिहिलेलं बघा, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स म्हणजे त्याला CBN म्हणलं जातं त्या डिपार्टमेंटमध्ये। त्याचबरोबर CBIC मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स आणि कस्टम, काय डिपार्टमेंटचं नाव आहे बघा, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स आणि कस्टम आणि सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स या 2 डिपार्टमेंटमध्ये हवालदार पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। त्याचबरोबर दुसरा आहे MTS पदासाठी। तर टोटल ही जी काही जागा आहेत त्या तुम्हाला मी जागा सांगितल्या 8000 समथिंग जागा आहेत। हाच आकडा कदाचित वाढू शकतो, म्हणजे जोपर्यंत विद्यार्थ्यांना फॉर्म भरायची डेट आहे तोपर्यंत 8-8.5 ज्या काही जागा आहेत त्या जागा 10,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे। कमीत कमी 10,000पर्यंत जागा जाऊ शकतात। बघा पुढे याच्यामध्ये SSC MTSच्या 4887 जागा आहेत, 4887 जागा आहेत MTSच्या। नेक्स्ट याच्यामध्ये पुढे जर पाहिलं आपण हवालदारच्या 3439 जागा आहेत आणि टोटल जागा 8326 आहेत, म्हणजे 8326 जॉब फक्त 10वी पास मुलांना SSC देत आहे। आणि हे SSCचं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे। मागच्या 2 वर्षामध्ये SSC खूप फास्ट झालेलं आहे आणि कमी कालावधीमध्ये बँकिंग आणि SSC हे 2 डिपार्टमेंट कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जॉब देत आहेत आणि एकदम प्रोसेस फास्ट झालेली आहे। बघा ते आपल्याला असं म्हणतायत, जर तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये SSC MTS आणि हवालदार या 2 पदासाठी अप्लाय करायचं असतील तर टोटल जागा 8326 आहेत। याची फॉर्म भरण्याची तारीख 27/6/2024 पासून तुम्ही फॉर्म 31/7/2024 पर्यंत भरू शकता, म्हणजे 31 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल। तुमची ही नोटिफिकेशन 27 जूनला आलेली आहे। पुढे जर विचार केला तर त्यांनी आपल्याला याच्यामध्ये अजून काय सांगितलंय, जर फॉर्म भरत असताना काही विद्यार्थ्यांकडून थोड्याफार चुका झालेल्या आहेत तर याची ॲप्लिकेशन लिंक ज्यांना चुका दुरुस्त करण्यासाठी आम्ही 16/8/2024 आणि 17/8/2024 या 2 दिवशी तुमच्या चुका दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला ती सवलत असणार आहे। त्याचबरोबर याची जी काही परीक्षा आहे शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन
याची जी काही परीक्षा असणार आहे ही परीक्षा बाळांनो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमची ही परीक्षा होणार आहे. आणि MTS मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनला मी पुढे सांगणार आहे, MTS ही सिपाई पदाची म्हणजे 10वी पास भरती आहे, पण याचा पेपर बऱ्यापैकी लेवल असते, म्हणायला फक्त 10वी पास. मग याच्यामध्ये तुम्हाला MTSचा जे पद तुम्ही फॉर्म भरणार आहात ज्याच्यामध्ये फक्त एक परीक्षा आहे, एक परीक्षा दिली की तुमचं फायनल सिलेक्शन झालं. पण जे हवालदारसाठी अप्लाय करणार आहेत त्यांना परीक्षा तर आहे, CBT आहेच, त्याचबरोबर तुम्हाला फिजिकल सुद्धा द्यायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर असं तुमचं फॉर्म आहे. नंतर त्यांनी आपल्याला असं सांगितलंय मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ MTS पे स्केल 1 म्हणजे 1 नंबरचं पद आहे. त्याचबरोबर पुढे ते आपल्याला असं म्हणतायत हवालदार सुद्धा स्पेस स्केल 1चं पद आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं याच्यामध्ये 25 ते 30 हजारापर्यंत तुम्हाला पगार असतो. चला पुढे थोडक्यात अजून पाहून घेऊ महत्त्वाचे मुद्दे. बघा मी आधीच तुम्हाला सांगितलं 4887 जागा MTSच्या आहेत आणि हवालदारच्या 3439 जागा आहेत. चला नेक्स्ट अजून पुढे याच्यामध्ये पुढे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये एज लिमिट विद्यार्थी 1/8/2024 पर्यंत, ते वय कधीपर्यंत कॅल्क्युलेट करणार आहात 1/8/2024 पर्यंत. त्यांनी असं सांगितलंय त्याला 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. कोणत्या पदासाठी तर ते आपल्याला असं म्हणतायत बघा 18 ते 25 वयामधले विद्यार्थी MTS साठी अप्लाय करू शकतात. वय कधीपासून कधीपर्यंत असायला पाहिजे 2/8/1999 ते 1/8/2006. 2/8 म्हणजे 2 ऑगस्ट 1999 ते त्यांनी आपल्याला सांगितलं 1 ऑगस्ट 2006 ह्या कालावधीमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे असे विद्यार्थी MTSचा फॉर्म भरू शकताय. म्हणजे 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. पुढे ते आपल्याला असं म्हणतायत ज्यांना हवालदारचा फॉर्म भरायचा आहे त्यांना वय आहे 18 ते 27. हवालदारचा फॉर्म भरण्यासाठी 18 ते 27 वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय. ज्यांचा जन्म 2/8/1997 ते 1/8/2006 या कालावधीमधला आहे असे विद्यार्थी हवालदारसाठी फॉर्म भरू शकताय. नेक्स्ट पुढे महत्त्वाचे मुद्दे मी याच्यामध्ये हायलाइट केलेले आहेत. नोटिफिकेशन खूप मोठी, बाकीचा फापट पसर आहे. याच्यामध्ये एसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, क्वालिफिकेशन तर आधीच सांगितलं फक्त 10वी 1/8/2024 या तारखेपर्यंत तुमचं 10वी पास असायला पाहिजे. 10वीचं सर्टिफिकेट त्या राज्याचं तुमच्याकडे असायला पाहिजे. ते विद्यार्थी याचा फॉर्म भरू शकताय. पुढे काय आता फोटो. आतापर्यंत काय होतं स्टाफ सिलेक्शनचा फॉर्म भरत असताना एक काळजी विद्यार्थ्यांनी इथे घ्यायची, फोटो ते समोरासमोर सेल्फी काढणार आहेत. फोटोची तुम्ही चांगला नटाफटा करून जरी गेले त्या ठिकाणी तरी काही अडचण नाही. चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या फोटोशॉपमध्ये जाऊन सेल्फी काढला तरी चालतं. ते आपल्याला असं म्हणतायत फोटोग्राफ तुमचा जो स्वतःचा फोटोग्राफ आहे तो व्यवस्थित अपलोड करायचा आहे. म्हणून त्याला मी एक महत्त्वाचा मुद्दा याच्या ठिकाणी हायलाइट केलेला आहे. पुढे याच्यामध्ये काय म्हणलंय कॅन्डिडेट शुड वेअर अ कॅप. फोटो काढत असताना डोक्यावरती टोपी नसायला पाहिजे, डोळे व्यवस्थित दिसले पाहिजेत, कान व्यवस्थित दिसले पाहिजेत. मग ते पुढे आपल्याला असं म्हणतात मास्क नसायला पाहिजे, नंतर गॉगल नसायला पाहिजे तुमच्या ह्याच्यावरती, नंतर हेडफोन नसायला पाहिजे, हेल्मेट नसायला पाहिजे. अशा गोष्टी तुमच्याकडे फोटो काढताना नसायला पाहिजे. काही गडीलाही शॉपिंग असतात, फोटो काढायला जातील आणि गॉगल घालतील, काही हेडफोन घालतील. आजकाल खूप नादिक पोरं जन्माला आलेले आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा कसलाही फोटो काढायचा नाही. क्लिअर साधं सरळ उभं राहायचं आणि फोटो काढून अपलोड करायचा आहे. चला नेक्स्ट पुढे ॲप्लिकेशन फीस. स्टाफ सिलेक्शन कमिशनचे कोणताही फॉर्म भरायला गेले तर 100 रुपये ॲप्लिकेशन फीस असते. महिलांना म्हणजेच मुलींना स्टाफ सिलेक्शन कमिशनचे फॉर्म फ्रीमध्ये असतात. ओपन OBCच्या कॅटेगरीच्या मुलांना 100 रुपये फीस, बाकी कॅटेगरीच्या मुलांना फ्रीमध्ये फॉर्म असतात. चला ॲप्लिकेशन फीसचंही झालं. पुढे थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे आपण कव्हर करून टाकू. काय म्हणताय सेंटर ऑफ एक्झामिनेशन. कोणत्या राज्यामध्ये तुमचे कोणते सेंटर आहेत ते थोडक्यात सांगतायत. आपण थोडंसं महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत तर महाराष्ट्र राज्याचं थोडक्यात पाहून घेऊ की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे सेंटर आहेत. बघा महाराष्ट्रामध्ये कुठे सेंटर आहेत तर पणजी आहे, अहमदाबाद आहे, नंतर कुठे याच्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये इकडे असतील महाराष्ट्रामधले सेंटर दिलेले आहेत याच्यामध्ये. हो दिलेले आहेत बघा कोल्हापूर, नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय. हे महाराष्ट्रातले सेंटर आहेत तुमचे ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षा देऊ शकताय महाराष्ट्र राज्यामध्ये. ठीक आहे, औरंगाबाद पण आहे याच्यामध्ये म्हणजे सध्याचं संभाजीनगर आहे. ठीक आहे, अशा ठिकाणी फॉर्म तुम्ही भरू शकता. नाशिक सुद्धा आहे. नेक्स्ट पुढे काय म्हणताय
स्कीम ऑफ एक्झामिनेशन, याच्या आधी MTSचा पेपर पॅटर्न बदललेला आहे. याच्या आधी एक वेगळा होता, आता हा नवीन पॅटर्न आलेला आहे स्टाफ सिलेक्शनने, आणि मी म्हणेल हा पॅटर्न खूप चांगला आहे. मला हा पॅटर्न खूप आवडला. काय म्हणतात या पॅटर्नमध्ये ते बघा आपल्याला, की कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. याच्यामध्ये त्यांनी आधीच सांगितलंय, फॉर द पोस्ट ऑफ MTS द एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ अ कम्प्युटर बेस्ड पेपर होणार आहे तुमचा. आणि पुढे काय म्हणतात बघा, आणि जे हवालदार पदासाठी करणार आहेत त्यांना कम्प्युटर बेस्ड पेपर आहेत, त्याचबरोबर अँड फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, म्हणजे तुम्हाला PET सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला फिजिकल टेस्ट सुद्धा द्यायची, जे हवालदारासाठी आहेत आणि MTS साठी जे आहेत त्यांना देण्याची गरज नाही. फक्त याच्यामध्ये एक मुद्दा तुम्हाला लगेच क्लिअर करून सांगेल, याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी हवालदारसाठी फॉर्म भरलेला आहे, MTS साठी सुद्धा फॉर्म भरलेला आहे, पण तुम्ही हवालदारच्या ह्याच्यामध्ये फिजिकल ट्रेनिंगमध्ये फेल झालेला आहात तर, आणि जर तुम्ही MTSचा कट ऑफ क्लिअर केलेला आहे तर तुम्हाला MTSची पोस्ट भेटून जाते, त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. नेक्स्ट पुढे याच्यामध्ये पाहिलं तर कम्प्युटर बेस्ड पेपर कसे कसे असणार आहेत त्यांनी आपल्याला ते सांगितलंय. न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजेच मॅथेमॅटिक्स 20 प्रश्न 60 मार्क, 20 प्रश्न 60 मार्क, म्हणजे एक प्रश्न 3 मार्कासाठी आहे. आणि सेक्शन ए 2 सेक्शन केले त्यांनी, सेक्शन ए सेक्शन 1 आणि सेक्शन 2. सेक्शन 1 तुमचा क्वालिफाय आहे, तो तुमचा मेरिट लिस्टमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही. सेक्शन ए फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे. सेक्शन ए मध्ये तुम्हाला न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजेच कॉन्ट आणि रिझनिंग हे 2 विषय आहेत. 20-20-40 40 प्रश्न, गुण आहेत 120, फक्त तुम्हाला तो क्वालिफाय करण्यासाठी आहे. आणि लगेच सेक्शन 2 सुरू होणार आहे, पार्ट 2, ज्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश हे 2 विषय आहेत, ज्याचे प्रत्येकी प्रश्न 25 आहेत आणि गुण 75-75 आहे. इथे लगेच पॉईंट सांगून टाकतो, याच्या पुढे पण आहे. त्याच्यामध्ये सेशन 1 क्वालिफाय आहे, सेशन 1ला निगेटिव्ह मार्किंग नाही, पण पेपरला पास व्हायचं असेल, मेरिट लिस्टमध्ये नाव आणायचं असेल तर सेशन 2 मध्ये चांगले मार्क्स घ्यावे लागतील, आणि सेशन 2 मध्येच तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. आणि याला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. सेशन 2ला तुमच्या एका प्रश्नाला 1 मार्क चुकणार आहे. चला पुढे त्यांनी काय सांगितलं आपल्याला याच्यामध्ये बघा, महत्वाचे मुद्दे घेऊन टाकतो. ह्याच्यामध्ये बघा, देर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग इन सेशन 1. सेशन 1 मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. पुढे इन द सेशन 2 देर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1 मार्क फॉर इच रॉंग आन्सर. दुसऱ्यामध्ये ते म्हणतायत एका प्रश्नाला 1 मार्क तुमचा जाणार आहे. पुढे काय म्हणतायत, मार्क्स स्कोर बाय कॅन्डिडेट इन कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन इफ कंडक्टेड इन द मल्टिपल शिफ्ट. खूप साऱ्या मल्टिपल शिफ्ट, माझ्या अंदाजाने गेल्या बारची 2023ला 52+ शिफ्ट होत्या. म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आहे तुमचं, आणि नॉर्मलायझेशन होऊन तुमचं त्याच्यामध्ये मेरिट लावलं जाणार आहे. आणि त्यांनी आपल्या याच्यामध्ये इथं पण दिलेलं असेल बघा, नॉर्मलायझेशन दिलेलं आहे. नंतर खाली काय सांगितलंय, सिलेबस फॉर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. सिलेबसमध्ये तुम्हाला सांगितलं अंकगणित आहे, न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, मग ज्याच्यामध्ये इथं ॲडव्हान्स मॅथ विचारलं जात नाही, पण मेन सुरेशन असतं. जे तुम्हाला SSC CGL आणि CHSLला जे ॲडव्हान्स मॅथ असेल ते ॲडव्हान्स मॅथ्स इथं नसतं, पण मेन सुरेशन हे कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये विचारलं जातं. मग हे तुम्हाला दिलेले अंकगणितामधले चॅप्टर आहे, लसावी मसावी आहे, नंतर तुम्ही प्रॉब्लेम पाहू शकता, याच्यामध्ये होल नंबर म्हणजे नंबर सिस्टम आहे, बोर्ड मास आहे, पर्सेंटेज आहे, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आहे, असे तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. हा न्यूमरिकल ॲबिलिटीचा आहे, हा रिझनिंगचा आहे, हा जनरल अवेअरनेस, हा इंग्लिश. याचा सिलेबस पाहून जे विद्यार्थ्यांचं क्वालिफिकेशन आहे त्यांनी अभ्यासाला लागायचं आहे. चला पुढे जर पाहिलं आपण याच्यामध्ये तर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे, PET आहे आणि PST, समजा कोणतंही नाव वापरलं चालेल. याच्यासाठी मेलला 1600 मीटरची रनिंग आहे. 1600 मीटरची रनिंग 15 मिनिटामध्ये मारायची आहे. आणि फिमेल जर असतील तर महिलांना म्हणजेच मुलींना 1 किलोमीटर जायचं आहे 20 मिनिटाला. 1 किलोमीटर 20 मिनिटामध्ये, 1600 मीटर 15 मिनिटामध्ये. नंतर पुढे त्यांनी आपल्याला असं सांगितलं, हे पण फक्त कसं आहे, हे पण फक्त क्वालिफाय आहे. चला नेक्स्ट पुढे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST काय सांगितलं पुढे आपल्याला, हाईट. आता ह्याच्यामध्ये पुरुषांना हाईट पण दिलेली, समजा हाईट बद्दल ते असं म्हणतायत 157 हाईट असायला पाहिजे बाकीच्या राज्यातला. बाकी मग हे जे काही राज्य आहेत तर ह्या राज्यामधील ह्यांना 5 सेंटीमीटर कमी आहे. आणि चेस्ट आहे ती चेस्ट असायला पाहिजे 81. हे झालं पुरुषांचं.
असंच महिलांचं 152 सेंटीमीटर तुमची हाईट असायला पाहिजे आणि जी छाती आहे ती 48 म्हणजे वेट सॉरी इथं चेस्ट नाही, इथे वेट वजन आहे वजन आहे 48. चला ठीक आहे. नेक्स्ट पुढे याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, पीईटी पीएचटी विल बी कंडक्टेड बाय CBIC CBN ॲट द व्हेरियस सेंट्रल फायनलाइज. ते असं म्हणतायत ही जी काही पीईटी परीक्षा आहे ही तुमच्या राज्यामध्ये हे जे काही कंडक्ट करणारे आपले जे सेंटर आहेत, जे विभाग आहेत, हे विभाग तुमच्या राज्यामध्ये ती परीक्षा कंडक्ट करतील. म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्रामध्ये याची पीईटी तुमची होणार आहे. चला नेक्स्ट पुढे महत्त्वाचे मुद्दे आपण थोडेसे घेऊन टाकू. खूप मोठा आहे फाफट पसरा याच्यामध्ये. चला हा याच्यामध्ये फॉर द पोस्ट ऑफ MTS कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्म इन द सेशन 2. बघा मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, ते म्हणतायत जे तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे ती तुमची सेशन 2 वरतीच लागणार आहे. चला पुढे काय सांगितलं याच्यामध्ये, फॉर द पोस्ट ऑफ हवालदार कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड इन द रेशो. आता हवालदारासाठी थोडंसं सांगतो, जे हवालदार पदासाठी अप्लाय केलेलं आहे एका पदासाठी तुम्हाला 1:7 रेशो घेतला जाणार आहे. म्हणजे समजा 3000 जागा आहेत, 3500 जागा आहेत, तर त्याची 7 पट म्हणजे 25,000च्या आसपास विद्यार्थी फिजिकल ट्रेनिंगसाठी तिथे जाऊ शकताय, पीईटीसाठी जाऊ शकताय आणि त्यातून मग 3500च्या आसपास ज्या जागा वॅकन्सी सांगितल्या तेवढ्या स्टाफ सिलेक्शन भरणार आहे. चला आणि बाकी त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन ह्याच्यामध्ये कट ऑफ इथं सांगितलंय बघा, कट ऑफ इन द सेशन 2 2 नंबरचे जो सेशन आहे त्याच्यानुसारच कट ऑफ लागणार आहे. फक्त तुम्हाला फिजिकल ट्रेनिंग जे आहे तुमचं फिजिकल आहे पीईटी ती तुम्हाला क्वालिफाय करणं आहे. चला पुढे महत्त्वाचे मुद्दे घेऊन टाकतो. याच्यामध्ये काही आहे का अजून महत्त्वाचं? चला नेक्स्ट पुढे चला आता याच्यामध्ये बाकी काही फापट पसरा असतो, खूप सारं बिनाकामाचं माहिती प्रत्येक वर्षीसारखी PDF आहे. हा तुम्हाला फॉर्म कसा भरायचा काय आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे आणि मला एक शेवटचा मुद्दा याच्यामध्ये कव्हर करायचा आहे. बऱ्यापैकी मी क्वालिफिकेशन वगैरे तुम्हाला सांगितलेलंच आहे. चला हा फॉर्म कसा भरायचा वगैरे आहे समजा याच्यामध्ये आणि मला एक शेवटचा मुद्दा ह्याच्यामध्ये कव्हर करायचा. लँग्वेजचा मुद्दा कुठे गेला? लँग्वेज याच्यामध्ये लँग्वेजचा एक पॉईंट माझ्याकडून राहून गेलेला आहे. लँग्वेज जी परीक्षा आहे ती परीक्षा तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश सोबत 13 रिजनल लँग्वेज ज्या आहेत, महाराष्ट्रामध्ये मराठी आहे, गुजराती भाषा आहे, कन्नडमध्ये कन्नडी आहे, अशा पद्धतीने 13 रिजनल लँग्वेजमध्ये तुम्हाला देता येतो. म्हणजे महाराष्ट्रातले मुलं असतील ज्यांना हिंदी आणि इंग्लिशमध्ये पेपर द्यायचा नसेल ते विद्यार्थी मराठीमध्ये सुद्धा पेपर देऊ शकतात. आणि थोडंसं जागेचा चार्ट मला याच्यामध्ये दाखवायचा होता, मी तो पण लगेच समजा दाखवून घेतो. कोणत्या ह्याला सर MTSच्या जागा नाही आहे त्याच्यामध्ये, पण बघा याच्यामध्ये हा जो चार्ट आहे कोणत्या विभागाला किती जागा आहेत 2024 हा हवालदारचा चार्ट आहे. याच्यामध्ये कोणत्या विभागाला कुठे कोणत्या डिपार्टमेंटला किती वॅकन्सीज आहेत, डिटेल ऑफ वॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ हवालदार ह्या डिपार्टमेंटला. समजा आता महाराष्ट्राचा विचार केला तर औरंगाबादमध्ये हा कॉलम आहे ज्याच्यामध्ये टोटल जागा दिलेल्या आहेत तुम्हाला ओपनसाठी एवढ्या आहेत. नंतर आपल्या महाराष्ट्रामध्येच विचार केला तर मुंबई आहे, तर मुंबईला बघा इथं 108 आहेत. पुणे आहे, पुण्याच्या नंतर जर पाहिलं तर गोवा समजा आपल्या जवळच पडेल, मुंबई आहे परत एकदा, हे सेंटर दिले त्यांचे विभाग. नंतर कुठं आहे अजून एवढ्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. हे जागेचा चार्ट आहे. आणि याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांना अजून अडचणी आल्या, एक बऱ्यापैकी आपण विचार केला तर या नोटिफिकेशनमध्ये जास्त काही अवघड नाही. जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करतायत किंवा जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत, ते राज्यसेवा असेल असे विद्यार्थी सुद्धा इथे अप्लाय करू शकताय. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जास्त ताण घ्यायची गरज नाही. पण एवढं गोष्ट लक्षात ठेवा की 10वी पास जरी जागा असेल तरी याची लेवल बऱ्यापैकी चांगली असते आणि तुम्हाला कट ऑफ वगैरे क्लिअर करायचे आहेत. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये अजून वेळ आहे. आता जरी काहींच्या बॅचेस चालू असतील, ऑनलाईन बॅचेस, ऑफलाईन बॅचेस, तर असे विद्यार्थी सुद्धा अप्लाय करायला पाहिजे. पुढचे तुमच्याकडे 4 ते 5 महिने आहेत. 4 ते 5 महिन्यामध्ये तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता. ठीक आहे, तर तुम्हाला हीच विनंती आहे, सर्वसामान्य खेड्यातले जे विद्यार्थी आहेत, जे 10वी पास आहे, ज्यांचं 18 वर्ष पूर्ण आहे, MTS आणि कॅटेगरीमधले विद्यार्थी जे OBC मध्ये असतील ते 25 + 3 वर्ष, कॅटेगरीमध्ये 5 वर्ष, म्हणजे OBCला 3 वर्षाची सवलत आणि कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्षाची सवलत असेल. ओपन 18 वय ते 25 वय,
कॅटेगरी असेल तर 30 वय, 28 वय, हवालदारासाठी 27 + 3 + 5 अशा पद्धतीने विद्यार्थी अप्लाय करू शकताय. ज्यांचं 10वी पास आहे, जे स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी करताय, बँकिंगची तयारी करताय, MPSC किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी करताय, किंवा काही विद्यार्थी फक्त स्टाफ सिलेक्शनचीच तयारी करतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सिलेक्शनने मी म्हणेल हे एक चांगलं सरप्राईज विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. आणि हे स्टाफ सिलेक्शन अशा पद्धतीने आता CGLची सुद्धा नोटिफिकेशन आलेली आहे. म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये स्टाफ सिलेक्शन खूप चांगलं फास्ट झालं. याच्या आधी स्टाफ सिलेक्शन खूप स्लो होतं. म्हणून विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने जोमाला लागलं पाहिजे आणि बँकिंग सोबत स्टाफ सिलेक्शन सुद्धा करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अप्लाय करा, महाराष्ट्रामधून MTHची परीक्षा द्या, तरी पण काहीही अडचण नाही. ठीक आहे. चला तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यूट्यूबची लिंक सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. अशाच नवनवीन अपडेट्स मी तुमच्या समोर घेऊन येत जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि खूप सारे मुलांना आपला चॅनल पोहोचवायचा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आपला यूट्यूब चॅनल गेला पाहिजे, ज्यांना अशा नवनवीन गव्हर्नमेंट नोटिफिकेशनचा फायदा घेता येईल. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव राऊत इथेच थांबतो. आपण नंतर भेटू पुढच्या नोटिफिकेशनमध्ये किंवा एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये. चला, ओके, थँक्यू.